समताचे विचार पुरवणारे आणि समतेचे विचार रुजवणारे सर्व महामानवांना अभिवादन करतो। इथे उपस्थित मंचावरचे सगळे पदाधिकारी, खूप मोठा मंच मला माफ करा, इथे उपस्थित मंचावरचे सगळे पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी, उपस्थित माझ्या माता भगिनींनो, बंधूंनो, माझ्या मित्रांनो आणि या चळवळीतले या लढाईतल्या साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय लहूजी, जय सेवालाल, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम। मित्रांनो, आपण जर समजून घेतली तर आपल्याला आज एक खूप विचित्र परिस्थिती उभी राहताना दिसते आणि आपल्याला हे पण जाणून घेईल की वर्ण आपल्याला दाखवता येते की सर्व एक नंबर चालू आहे, सगळं मस्त मस्त चालू आहे, सगळं चांगलं चालू आहे। आपण आपल्या फक्त जिल्ह्याची हालत बघूया किंवा आपण आपल्या तालुक्याची पण हालत बघूया। आज जर आपण बघितलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये 25 वर्षापूर्वीचे रस्ते अधुरे होते, ते अजूनही अधुरे आहेत। अकोल्यापासून अकोटचा जो रस्ता जातो तो रस्ता अजूनही 25 वर्षापासून तसाच अर्धवट पडलेला, त्या रस्त्याचं काम अजूनही पूर्ण नाही। त्याच रस्त्यावरती एक पूल बांधला होता गांधीग्रामचा, तो पूल पहिल्या पावसात वाहून गेला। आपल्या तालुक्यात बघितलं तर आपल्या तालुक्यामध्ये पारसचा पॉवर प्लांट होता। त्या पारसच्या पॉवर प्लांट मध्ये लोकांकडनं, शेतकऱ्यांकडनं हे सांगून जमीन घेतली होती की आम्ही तिकडे तुम्हाला 1800 लोकांना नोकरी देऊ, तुम्ही आम्हाला जमिनी द्या। एका रात्रोरात जो थर्मल पॉवर प्लांट होता तो थर्मल पॉवर प्लांट सोलार पॉवर प्लांट गेला आणि आम्ही म्हटलं की आम्ही फक्त 25 लोकांना नोकरी देऊ शकतो, ते पण चौकीदाराची, फक्त चौकीदाराची नोकरी देऊ शकतो। तिकडच्या शेतकऱ्यांनाही ह्या सरकारला जमीन का दिली होती? कारण शेतकरी त्याच्यावरती नोकरी करू शकतील। नाहीतर तुम्ही मला सांगा, कोणताही शेतकरी स्वतःची शेत जमीन विकतो का, सरकारला देतो का? नाही। या सरकारने तिकडच्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला तुमची जमीन द्या, आम्ही इकडे तुमच्या गावामध्ये 1800 तरुणांना नोकऱ्या देऊ। काय म्हणून नोकऱ्या देऊ? ऑपरेटर म्हणून नोकऱ्या देऊ, फंक्शनर म्हणून नोकऱ्या देऊ, थर्मल पॉवर प्लांट मध्ये ज्यांचं शिक्षण झालं त्यांना टेक्निकल पदावरती नोकऱ्या देऊ। पण शेवटी सरकारने रात्रोरात्र हा सोलार पॉवर प्लांट केला। सोलार पॉवर प्लांट म्हणजे जो सूर्याच्या किरणांवरनं इलेक्ट्रिसिटी किंवा वीज निर्माण करतो, तो रातोरात सोलार पॉवर प्लांट निर्माण केला आणि म्हटलं की हे तर सूर्याच्या किरणावरनं वीज निर्माण करतात, आम्हाला तुम्हाला नोकरी द्यायची गरज काय? 25 लोकांना आम्ही चौकीदार म्हणून नोकरी देऊ शकतो। आता मित्रांनो, हे समजून घेऊया की 1800 लोकांना नोकरी देणार म्हणून ती जमीन हडप केली होती शेतकऱ्यांची आणि शेवटी म्हणतात 25 लोकांना आम्ही चौकीदार म्हणून नोकरी, आणि ही सरळ सरळ इतक्या इकडच्या शेतकऱ्यांची लूटमार सुरू आहे। आणि ह्यावरती वंचित बहुजन आघाडीने एक आंदोलन उभं केलं, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र आणलं आणि ठामपणाने त्या शेतकऱ्यांना हे सांगितलं की जोपर्यंत तुम्हाला तुमची नोकरी मिळत नाही किंवा जोपर्यंत तुम्हाला तुमची जमीन परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तो पॉवर प्लांट उभा राहू देणार नाही, म्हणजे नाही। आणि आता सोलार पॅनल बघितलं आपण सर्वांनी, सोलार पॅनल वरती काचेचा प्रकार असतो, बरोबर? हा काच, ही जी काच आहे त्या सोलार पॅनल वरती बसवायची, ह्याचा कॉन्ट्रॅक्ट कुठे दिला? गुजरातला। गुजरात मध्ये कोणाला दिलाय? अमित शहाच्या पोराला। आता तुम्ही मला सांगा, अकोल्यामध्ये कोणी काच बनवत नाही का? बनवतात। अकोल्यात नाही तर अमरावती त्या बाजूला, बुलढाण्याला या बाजूला मिळेल। मग आता आपल्या पारसच्या पॉवर प्लांटची काच बनवायचा धंदा हा गुजरातच्या अमित शहाच्या पोराला का देतात? कारण ह्या लोकांना सत्ता आणि सत्तेतनं आलेला पैसा सगळा स्वतःच्या खिशात टाकायचा आणि इकडच्या गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना एकही पैसा उचलून द्यायचा।
पण आपण ते खपवून घेणार नाही. आम्ही तिकडे जाऊन ठामपणे सांगितलं की जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळत नाही किंवा तुम्ही इकडे थर्मल पॉवर प्लांट उभा करून ज्या 1800 नोकऱ्या कबूल केलेल्या होत्या त्या 1800 नोकऱ्या जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना देत नाही तोपर्यंत आम्ही हा पॉवर प्लांट उभा राहू देणार नाही. जर तुम्ही सोलर पॅनल बसवलं तर आम्ही सोलर पॅनलची काच फोडू. जर तुम्ही तिकडे वायरिंग टाकला तर आम्ही वायरिंग टाकू. पण जोपर्यंत तुम्ही इकडच्या शेतकऱ्यांची जी लूटमार केली ती लूटमार केलेले पैसे परत करत नाही तोपर्यंत आम्ही हा पॉवर प्लांट उभा राहू देणार. आणि मित्रांनो, हा प्रश्न फक्त इकडच्या शेतकऱ्यांचा नाहीये. आपल्या सर्कल मधल्या हिरव्या सर्कल मधला प्रश्न समजून घेऊया. आपल्याकडे पाणी येतं, एकमेव असा चांगला भाग आहे आपल्याकडे जिकडे पाण्याची बिलकुल कमी नाहीये. पण आपल्याला शेतीमध्ये त्रास होतो, शेतीमध्ये प्रॉब्लेम होतात. कारण हे दिवसा वीज कधी पाठवतच नाही. वीज पाठवतात तर रात्री 2 वाजता, रात्री 12 वाजता. आता शेतकरी मला सांगा कधी रात्री जाऊन नांगरतो, शेतकरी शेतात रात्री काम करतो नाही. पण इकडच्या पद्धतीने मुद्दामून रात्री 2 वाजता वीज पाठवतात कारण यांच्या इकडच्या शेतकऱ्यांची लूटमार करायची आणि कोणाचं भलं झालेलं आपल्या शेतीच्या पोटाला जखम देतं अशी परिस्थिती. आपण बाकीचा प्रश्न समजून घेऊया की आज जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या जात आहेत, ग्रामपंचायतीच्या शाळा बंद पडल्या जात आहेत. आणि ह्या सगळ्यावरती मात करायला एकच आपल्याकडे उपाय आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आपल्या समोर जितके पण प्रश्न आहेत, आपल्या समोर जितके पण समस्या आहेत, त्याच्यावरती आपल्या सर्वांची थेट आपल्या गावांमध्ये येऊन संवाद करून ते प्रश्न, त्या समस्या समजून त्याच्यावरती मात करून आपल्या समस्या सोडवायला फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, निवडून आलेले सदस्य ते धावून पळत येतात. एक अजून प्रॉब्लेम होता. आपल्या सर्वांची माहिती असेल की आपली पोरं पोलीस भरती, आर्मी भरती किंवा स्पोर्ट्स कोट्यातून वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांची ट्रेनिंग करतात, रनिंग करतात, फिटनेस करतात. पण ज्यांनी कोणीकडे फिजिकल दिली त्यांना माहितीये की आपण रनिंग आणि फिजिकल मध्ये पहिले येतो, पण गोळा फेक आणि ताकदीच्या प्रयोगामध्ये आपण फेल होतो. हे कशामुळे होतं? कारण आपलं कॉम्पिटिशन जी असते, आपली स्पर्धा जी असते, ती स्पर्धा शहरी भागातल्या लोकांमध्ये असते जे 24 तास जिमला जाऊ शकतात, एसी जिम मध्ये जे व्यायाम करतात. आणि ही समस्या समजून ग्रामशाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळेच्या तिकडे 72 ग्राम व्यायाम शाळा त्या वंचित बहुजन आघाडी मागच्या 3 वर्षांमध्ये सुरू केल्या. आणि त्या आम्ही कोणत्याही पक्षात काम करताना दिसत. आकोट तेलाऱ्यामध्ये ज्या आदिवासी गावांमध्ये रस्ते पोहोचले नव्हते, ज्या आदिवासी गावांमध्ये विजेची लाईन नव्हती जात, जिकडे एक पाण्याची लाईन नव्हती, त्या गावांमध्ये हापशी टाकणं, विजेची लाईन टाकणं आणि रस्त्याचं काम सुरू करणं हे काम वंचित बहुजन आघाडीने केले. आणि त्या आदिवासी पाड्यांना पहिल्यांदा वीज, रस्ता आणि पाणी पोहोचवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे. समस्या असेल की आपले जे तरुण आहेत, आपले जे युवक आहेत, ते शिक्षणासाठी आणि शिक्षण झाल्यानंतर खास करून नोकऱ्यांसाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये जातात कारण अकोल्यामध्ये नोकरी उपलब्ध नाही. इकडचे तरुण शिकले तर त्यांना व्यवसाय करण्याशिवाय अजून काही पर्याय नाही, कारण आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये त्यांना नोकऱ्या उपलब्ध होत नाही. आणि त्या नोकऱ्या का उपलब्ध होत नाही? कारण इकडचं सरकार नवीन प्रकल्प येऊ देत नाही. जे प्रकल्प नोकरी देणारे असतात ते त्यांना अमित शहाच्या पोराला पैसे बनवू शकायचे म्हणून ते त्याला रातोरात सोलार करतात. MIDC बंद पडत आली. MIDC मध्ये कितीतरी प्लांट बंद पडले. खऱ्या अर्थानं अकोला MIDC असं एक MIDC आहे जे कितीतरी लोकांच्या उत्पन्नाचं साधन बनू शकतं. पण इकडच्या आमदारांना, इकडच्या खासदारांना विकासाचं काही पडलंच नाही. इकडच्या खासदारांना फक्त स्वतःचे खिसे भरायचे, तिकडच्या आमदारांना स्वतःचे खिसे भरायचे आणि जाती, पोटजाती आणि धर्म याच्यावरनं दंगा लावून, फसाद करून, भांडणं लावून परत कसं सत्तेमध्ये यायचं याचं नियोजन करायचं. आणि जर आपल्याला यांची ही सायकल सोडायची असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच रस्ता आहे. तो रस्ता म्हणजे
बाळासाहेब आंबेडकर यांना अकोल्याचं खासदार म्हणून लोकसभेत पाठवलं. आपण शेतकऱ्यांची परिस्थिती बघू. शेतकऱ्यांचा मग बराचसा प्रॉब्लेम आहे. जो सोयाबीनचा भाव 2014 मध्ये 11,000 वरती होता, तो 2024 मध्ये 4,500 वरती येऊन पडलाय. शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्यांना सबसिडी मिळत नाही. बऱ्याचशा ठिकाणी मध्यवर्ती लोनच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या नावावरती खोटी कर्ज काढण्यात आणि शेतकऱ्यांची लूटमार चालू आहे. आणि हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला आपल्या हक्काचे खासदार, आपल्याला आपल्या हक्काचे आमदार, आपल्या हक्काचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्य हे जोपर्यंत आपण आपल्या हक्काचे निवडून देत नाही, जोपर्यंत आपल्याला ते खात्रीची लोक तिकडे बसत नाहीत की आपल्याला माहिती आहे आपल्या एका हाकेवरती ही लोक उभी राहतील, आपली मदत करतील आणि आपलं काम सोडवून देतील, जोपर्यंत आपण अशा लोकांना सत्तेमध्ये पोहोचवत नाही तोपर्यंत आपला विकास होणं शक्य नाहीये मित्रांनो. कारण आपण लढतो ते एका गोष्टीसाठी, ते म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व. राजकीय प्रतिनिधित्व कशासाठी लढतोय आपण? ह्याच्यासाठी नाही लढत होत की कोणाला तरी आमदार बनायचंय, कोणाला तरी खासदार बनायची खूप हौस आहे. आपण ह्याच्यासाठी लढतोय की जोपर्यंत बौद्धांचा एक आमदार, तोपर्यंत मांगांचा एक खासदार, धनगरांचा एक आमदार, कैकाड्यांचा एक आमदार, लैसाड्यांचा एक आमदार, माळ्यांचा एक आमदार, बंजाऱ्यांचा एक आमदार, मुसलमानांचा एक आमदार, बंजाऱ्यांचा एक आमदार, आदिवासींचा एक आमदार, जोपर्यंत इकडच्या सत्तेत जाते तोपर्यंत इकडच्या त्या समाजाचा विकास होणं अशक्य आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जर आपल्याला खरंच आपल्या समाजाचा, आपल्या पुढच्या पिढ्यांचा आणि येणाऱ्या आपल्या भविष्याच्या पिढ्यांचा विकास करायचा असेल तर आपण सर्वांनी ठरवून इकडचे जे सत्ताधारी आहेत, इकडचे जे प्रस्थापित आहेत त्यांना उचलून सत्तेत पाठवूया आणि आपल्या हक्काचा, आपल्या समाजाचा एक प्रतिनिधी लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समितीमध्ये पाठवूया आणि आपणच आपल्या हाताने एकत्र येऊ, एकत्र मिळून आपण सर्व येऊ आपल्या समाजाचा आणि आपल्या भविष्याचा विकास करू. मित्रांनो, इकडच्या सरकारला विकास तर जमत नाही, ठीक आहे, ते आपण सोडून घेऊया, तुम्हाला विकास जमत नाही. मग त्यांना एक गोष्ट तरी सांगतो, तुम्हाला विकास जमत नसेल तर नका करू, राहू दे, पैसे खावा, गप बसा. पण दोन समाजांमध्ये, दोन धर्मांमध्ये दंगल पेटवून परत राजकारण उभं करायचा प्रयत्न करू नका. आम्ही ते खपवून घेणार नाही. आपण परिस्थिती समजून घेऊ. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतानचे स्टेटस ठेवला म्हणून किंवा सोशल मीडियावर काहीतरी झालं म्हणून ठिकठिकाणी मुसलमान पोरांना पोलीस उचलत होती आणि त्यांना भाजपची लोक येऊन टॉर्चर करत होते. टिपू सुलतानचा स्टेटस ठेवला किंवा सोशल मीडियावरती काही लिहिलं म्हणून शहरामध्ये दंगली घडत होत्या आणि हाच प्रकार आपल्या अकोला शहरामध्ये पण घडले. त्याच पद्धतीने आपण समजून घेऊया की महाराष्ट्रामध्ये अजून दोन महत्वाची भांडणं उभी केली आहेत या सरकारने. ते म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी. आणि हे भांडण सरकारने जाणीवपूर्वक लावले कारण त्यांना माहिती आहे हिंदू मुसलमान यांचा जो रट होता तो बाळासाहेब आंबेडकरांनी हाणून पाडला, म्हणून आता त्यांनी नवीन दोन समाजामध्ये भांडण लावायचा प्रयत्न केला. आणि हे भांडण कशासाठी लावले? हे भांडण लावले म्हणजे भाजप या भांडणावर सत्तेत परत पोहोचेल आणि दोन समाजामध्ये जे भांडण चालू आहे त्याच्यावरती राजकारण करून परत आपली तिजोरी भरतील आणि परत मतपेटी भरून सत्तेत पोहोचतील. पण मित्रांनो, मला आपल्या सर्वांसमोर एक विनंती करायची आणि खास करून आपल्या मराठा बांधवांसाठी एक विनंती करायची, ती म्हणजे आपण लढताय ती लढाई महत्वाची. आपण जी लढाई लढताय ती अतिशय महत्वाची आहे. आपण शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षणासाठी लढताय आणि मराठा समाजाला स्पेशल रिझर्वेशन मिळावं याच्यासाठी वंचित बहुजन आघाडी नेहमी तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि नेहमीच लढत राहणार. म्हणून बाळासाहेब आंबेडकर वारंवार म्हणत राहतात की ओबीसीच्या ताटाला हात न लावू दे,
आरक्षण द्यायचा फॉर्म्युला फक्त बाळासाहेब आंबेडकरांकडे आणि तो ते सत्तेत गेल्यावर राबवणार म्हणजे राबवणार। आणि दुसऱ्या बाजूला आपण समजून घेऊया आणि या मराठा समाजातल्या तरुणांनी खास करून समजलं पाहिजे की हे लढतात लढाई शैक्षणिक आरक्षणासाठी आणि नोकरीमधल्या आरक्षणासाठी। आणि आज हा खूप महत्वाचा एक टप्पा असा आहे की मराठा युवकांना हे कळून चुकलंय की शिक्षणच आपल्या प्रगतीचा मार्ग आहे, शिक्षणच आपल्या विकासाचा मार्ग आहे आणि ते शैक्षणिक आरक्षणासाठी उभे। पण ह्यांची दिशाभूल जी केली आहे, ह्यांची फसवणूक जी केली ते त्यांच्याच समाजातल्या प्रस्थापित लोकांनी केली आहे, त्यांच्याच समाजातल्या सरंजामशाहीवादी जे लोक आहेत त्यांनी केली। म्हणजे एक गोष्ट आपण समजून घेऊया की जेव्हा अख्खा महाराष्ट्रातला मराठा समाज हा शैक्षणिक आरक्षणासाठी पेटून उठतो, महाराष्ट्र हलवतो, तेव्हा त्याच समाजातले एक उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार, ते जाऊन म्हणतात की पोरं पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत। हा खऱ्या अर्थाने मराठा युवक जे इतके वर्षांपासून इतक्या महिन्यांपासून आंदोलन करतायत त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवणारा किंवा त्यांच्या आंदोलनाचा मजाक उडवणारे हे वक्तव्य आहे आणि मराठा समाजाने त्यांच्या नेत्यांना जाब विचारावा अशी मी त्यांना विनंती करतो। ओबीसी समाज आहे आणि ओबीसी समाजाने पण हे समजून घेतलं पाहिजे की आतापर्यंत बहुजनांच्या आरक्षणासाठी जेव्हा व्हीपी सिंगांनी लढा उभा केला होता आणि जेव्हा व्हीपी सिंग भारतभर फिरले होते, मंडल कमिशनच्या सूचना लागू करून गेला, मंडल आयोगाच्या सूचना लागू करून गेला, तेव्हा त्यांना महाराष्ट्रात आणण्याचं काम, महाराष्ट्रातल्या बहुजनांची परिस्थिती समजून द्यायचं काम आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना आरक्षण द्यायचं काम ही महत्वाची भूमिका फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी केली होती। आणि आज जे भाजप ओबीसीच्या जोरावरती राजकारण करतात ते ओबीसी मंडल कमिशनला विरोध करत होते, बहुजनांच्या आरक्षणाला विरोध करत होते आणि त्यांनी लोकांसमोर हा प्रश्न विचारलेला की तुम्हाला मंडल हवाय का कमंडल। आता बहुजन समाजाने जेव्हा ठामपणे हे सांगितलंय की आम्हाला कमंडल नकोय, आम्हाला मंडल कमिशन आणि मंडल कमिशन मधून येणाऱ्या आरक्षण हवंय, तेव्हा भाजप झक मारत या बहुजनांच्या मागे गेले आणि म्हटले की आम्ही तर माझ्या या ओबीसी बांधवांना बहुजन बांधवांना विनंती आहे की आपण लक्षात ठेवा आपल्या बरोबर कोण होतं, आपण इतिहास समजून घ्या आणि जर तुमची परत फसवणूक करायला कोण आलं तर त्यांना लाथ मारून बाहेर हाकला, कारण आता बहुजन इकडचा पेटून उठलाय आणि जोपर्यंत वंचितांची सत्ता येत नाही तोपर्यंत इकडचा बहुजन थांबणार नाही अशी महत्वाची परिस्थिती आपल्या सर्वांसमोर आहे। याच पार्श्वभूमीवर मला माहिती आपल्याला की अकोला बाहेर किती लोक फिरतात, पण अकोला बाहेर बऱ्याच ठिकाणी खास करून मराठवाड्यामध्ये एक गोष्ट चालू आहे ते म्हणजे प्रस्थापितांना गावबंदी। सगळ्या नेत्यांना, नेते मंडळींना, प्रस्थापित नेत्यांना, सत्ताधाऱ्यांना गावबंदीचे सकल मराठा समाजाचे मोठे मोठे बॅनर लागले। पण जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांचा दौरा असतो, जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांची त्या गावाला चक्कर असते किंवा भेट असते, तोच सकल मराठा समाज ज्यांनी प्रत्येक नेत्याला गावबंदी केले तोच मराठा समाज तिकडे स्वागतासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या बॅनर्स लावतो। आणि आता अख्ख्या महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे की दोन समाजांमध्ये, दोन धर्मांमध्ये जेव्हा भांडण लावायचं काम कोण करतं ते भांडण मिटवून शांती पसरवण्याचं काम फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर करतात। आणि म्हणून मित्रांनो मी आपल्या समोर हे म्हणतो की ह्या वेळेस आपल्या सर्वांसमोर एक खूप महत्वाची संधी आहे। ती संधी ह्याच्यासाठी की आपण अशा एका माणसाला निवडून देऊ शकतो जो नुसताच आपल्या गावाचा, आपल्या तांड्याचा, आपल्या पाड्याचा, आपल्या सर्कलचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या शहराचा विकास नाही करणार, पण तो सत्तेमध्ये जाऊन आपल्या प्रश्नांना मांडेल, भारत सरकार समोर मोदी अमित शहांना छातीवरती घेईल आणि अकोल्याच्या विकासासाठी, अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी ठामपणे आपल्या सर्वांसाठी लढत आहे असा एक व्यक्ती आपल्या उमेदवार म्हणून उभा राहतो। आणि इकडे बाकीची जी लोक आहेत त्यांना मला विचारायचंय की आपल्याला माहिती आहे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण आहे? माहिती आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण आहे?
नाही माहिती आपल्याला बाळाचा आहे. आपल्याला माहिती आहे बीजेपीचा उमेदवार कोण असणार आहे यावेळेस? नाही माहिती. आपल्याला माहिती आहे काँग्रेसचा उमेदवार कोण आहे यावेळेस? राहुल गांधी अकोल्याचे कडवरे. अकोल्याचा उमेदवार कोण नाही पता. तर आपल्याला भाजपचा उमेदवार कोण माहिती, आपल्याला काँग्रेसचा उमेदवार कोण माहिती, पण आपल्याला हे निश्चितपणे माहिती आहे की बाळासाहेब आंबेडकर अकोला लोकसभा लढवणार म्हणजे लढवणार. तर आता मला आपल्या सर्वांसमोर एक गोष्ट मांडायची की आपल्याला माहिती आहे भाजपकडनं कोण येणार, आपल्याला माहिती आहे काँग्रेसकडनं कोण येणार, पण आपल्याला माहिती आहे की आपल्या हक्काचा एक माणूस वंचित बहुजन आघाडीमधून उभा राहतो. आणि ह्या पार्श्वभूमीवर इलेक्शनच्या वेळेस, इलेक्शन के टाइम पे अगर कोई भी कांग्रेस वाला है, कोई भी बीजेपी वाला है और कुछ भी कह के गया, काहीही सांगून गेला, काहीही अपप्रचार केला आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्यासारखे वेडे आपणच. कारण आपल्याला इलेक्शनच्या 3-3, 4-4 वर्ष आधी माहिती आहे की बाळासाहेब आंबेडकर लोकसभा लढवणार आहेत आणि जिंकणार आहेत. आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शनच्या वेळेस जर भाजप आणि काँग्रेसची लोक काही फालतूपणा बोलून गेले तर त्याच्यावर विश्वास न ठेवू मी आपल्या समोर एवढी विनंती करतो मित्रांनो. आज प्रश्न आहे भारताचं संविधान वाचवण्याचा आणि भारताची लोकशाही वाचवण्याचा. जी परिस्थिती आपल्याला अकोल्यामध्ये दिसते तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि तीच परिस्थिती आपल्याला भारतभर होताना दिसते. आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला नुसताच एक खासदार जो अकोल्याचा विकास करेल, नुसताच एक खासदार तो एवढं करणारा नाही, पण आपल्याला असा एक खासदार पाहिजे जो सत्तेमध्ये जाऊन, जो सभागृहामध्ये जाऊन अमित शहा, नरेंद्र मोदी, भाजप, RSS तिकडच्या तमाम सत्ताधाऱ्यांना छातीवरती घेऊन पुरून उभेल आणि भारताची लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा